वालीची जी पत्नी आहे तारा, ही तारा तिथे आली. तारेचा आक्रोश आहे. तारा रडली आणि रडल्यानंतर याने आपल्या पतीला मारलंय हे जेव्हा तारेने बघितलं तेव्हा ती तारा रामचंद्र प्रभूंकडे आली आणि तारेने रामचंद्र प्रभूंना असं विचारलं की तुम्ही माझ्या नवऱ्याला का मारलो? माझ्या नवऱ्याने तुमची बायको पळवली का? नाही. माझ्या नवऱ्याने तुमची बायको पळवून नेण्याकरता मदत केली का? नाही. माझा नवरा आणि तुम्ही यांच्यामध्ये काही वैचारिक शत्रुत्व आहे का? नाही. याच्या पूर्वी तुम्ही कधी भेटला होता का? नाही. मग काहीच जर नाही तर तुम्ही माझ्या नवऱ्याला कशा करता मारलं? का मारलं? त्यांनी सांगितलं तुझा नवरा हा माझा शत्रू जरी नसला तरी माझा जो मित्र सुग्रीव आहे त्या सुग्रीवाचा तो शत्रू आहे, म्हणून मित्राचा शत्रू तो माझा शत्रू, म्हणून मी त्याला मारलं. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं तिने पुष्कळ विचार आहे. तिने सांगितलं अहो मग मैत्रीच करायची होती तर तुम्ही माझ्या नवऱ्याबरोबर करायची. कारण ज्या रावणाने या सीता मातोश्रीला पळवून नेलंय त्या रावणाला मारून 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 आपल्या घरी 6 महिने डांबून ठेवणारा वाली आहे. वालीचं रावणाचं भांडण आहे एका प्रसंगामध्ये. त्या वालीनं रावणाला पकडलंय, काखेत मारलंय. ते बळीचं एक प्रकरण असंच सांगितलं जात. त्याला काखेत मारलं, घरी आला, त्याला आपल्या गोठ्यात बांधून टाकलं रावणाला वालीनं. आणि नंतर मग अंगद जेव्हा जन्माला त्यावेळेला अंगद लहान होता. अंगद थोडा मोठा झाला, पाळण्यामध्ये बसला, झोपायला लागला, त्याची नजर स्थिर झाली. मग ते पाळण्यावरचं खेळणं असतं ना, काय म्हणतात, चांदवा असतो ना पाळण्यावरचं, लहान मुलांना खेळणं ते गोल गोल फिरतं. बऱ्याच वेळेला ते पूर्वीच्या काळामध्ये चौकोनी असायचं काचेचं, त्याला त्या पुंगळ्या सोडलेल्या असायच्या, त्याला चांदवा म्हणतात मराठीमध्ये. हा शब्द तरी आता किती जुना झाला, चांदवा माहितीच नाही. हा पाळण्याच राहिले नाही, काय करता, जाऊ द्या. त्या अंगदाला खेळायला एक माध्यम असावं म्हणून 10 तोंडाचं हे खेळणं त्या वालीने म्हणे त्या अंगदाच्या पाळण्यावर बांध. आता ते जुने लोक सांगतात बाबा, खरं काय खोटं काय रामायणामध्ये तर हा खुलासा नाही आहे, पण ते जुने रामायण करणारे जुने हरदासी कीर्तनकार ते सांगतात म्हणे ते पाळण्यावर असं खाली येईल असं बांधलं. तो अंगद म्हणे असं लाथेने मारायचा त्याच्या तोंडात, कुणाच्या, रावणाच्या तोंडाला असं लाथेने मारायचा. आणि मग कधी कधी झोपलेल्या अवस्थेमध्ये त्या अंगदाला शिव आली असं ते जुने सांगायचे लोक. आहे पुष्कळ आहे काय. तारेने सांगितलं माझा नवरा जास्त सामर्थ्य संपन्न होता, तुम्ही त्याला मैत्रीचा प्रस्ताव दिला असता तर त्याने मैत्री केली असती. रामचंद्र प्रभूंनी सांगितलंय पहा, सुग्रीवाला सुद्धा मैत्रीचा प्रस्ताव मी दिला नाही, त्याने माझ्याकडे मैत्रीचा प्रस्ताव पाठवला, त्यामुळे मी त्याची मैत्री स्वीकारली. तो माझ्याकडे आला आणि माझा स्वीकार करा. रामचंद्र प्रभूंनी विभीषण ज्या वेळेला शरण आला ना पुढे युद्धकांडामध्ये, त्यावेळेला रामायणातली एक फार प्रसिद्ध प्रतिज्ञा केली, सकृदेव प्रपन्नाय तवास्मी तिचे याचते अभयम सर्व भूतेभ्यो ददाम्येतद व्रतम मम, असं रामचंद्र प्रभू बोलले त्या प्रसंगामध्ये. सकृत एव प्रपन्नाय, एखादा कुणीतरी जर मला शरण आला आणि काय म्हणाला, तव अस्मी इतिचे याचते, मी तुझा आहे असं म्हणून जर त्यांनी माझी याचना केली तर तो कोण आहे याचा विचार न करता अभयम सर्व भूतेभ्यो ददामी, मी सर्व भूतमात्रांना अभय देऊन टाकतो. का? कारण एतद मम व्रतम, कारण या अवतारातलं हे माझं व्रत आहे, हे रामचंद्र प्रभू बोलले. त्यामुळे सुग्रीव माझ्याकडे येऊन मैत्रीचा प्रस्ताव ठेवतो म्हणून मी त्याचा स्वीकार केला. माझ्या मित्राचा तुझा नवरा शत्रू होता म्हणून मी त्याला मारला. तारा म्हणाली ठीक आहे, बरोबर आहे, मी युद्ध नीतीनुसार हे मान्य आहे, पण मग मला सांगा, माझा नवरा तुमच्या मित्राचा शत्रू म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं, बरोबर आहे, मग माझं तुमचं काय भांडण?
भगवान म्हणाले काही नाही, तुझं माझं भांडण असायचं काय का? ती म्हणाली जर मग तुमचं माझं भांडण नाही तर तुम्ही मला का दुःख दिलं? रामचंद्र प्रभू म्हणाले मी तुला का दुःख देऊ? मी तुला आता पहिल्यांदा बघितलंय, मी का तुला दुःख देऊ? तारा म्हणाली अहो जर तुमचं माझं भांडण नाही तर मग तुम्ही मला दुःख दिलं का? म्हणजे कुठे दुःख दिलं? तारेने सांगितलं मला वैधव्याचं जे दुःख आलं ते तुम्हीच दिलं ना, माझ्या नवऱ्याला मारलं कोणी? तुम्ही, त्यामुळे मी विधवा झाले ना, मग मला वैधव्याचं दुःख तुम्हाला देण्याचं कारण काय? तुमचं माझं भांडण आहे का? नाही. माझ्या नवऱ्याचं तुमचं भांडण आहे, असू द्या, तुम्ही नवऱ्याला मारा पण मला विधवा करायचं. आता असं कसं होईल? असं कसं होईल? वैधव्याचं दुःख मला झालं की नाही? नवरा मेला, वैधव्य मला आलं की नाही? दुःख झालं की नाही? झालं. मग हे कुणामुळे झालं? तुमच्यामुळे झालं. रामचंद्र प्रभू म्हणाले बरोबर आहे तुझं म्हणणं, माझा तुझा काही संबंध नाही, मला तुला दुःख देण्याचा अधिकार नाही, मी तुझ्या नवऱ्याला मारलंय, ते म्हणले त्यांना मारा, माझं काही म्हणणं नाही, मला का दुःख देता, माझं तुमचं काय भांडण आहे? रामचंद्र प्रभूंना तिचा तर्क बरोबर वाटला. ते म्हणाले मग आता? ती म्हणाली आता काही नाही, आता माझा नवरा मला जिवंत करून द्या. ते म्हणाले असं कसं? मी काय हेच करू, माझी बायको शोधू का हेच करत बसू, याला जिवंत करून मारत बसू? तू म्हणते म्हणून याला जिवंत करायचं, सुग्रीव म्हणतो म्हणून याला मारायचं, एवढा एकच उद्योग आहे का? माझी बायको मला मिळवली पाहिजे ना. मग रामचंद्र प्रभूंच्या लक्षात आलं हिचं बोलणं तार्किक आहे, तर्काने हे पटणार आहे, ते तर्काला पटणार आहे. तर्काने जेव्हा युक्तिवाद होतो तेव्हा त्याच्यापेक्षा प्रबल तर्क करून जर आपल्याला वाद निवृत्त करता आला तरी सुद्धा आपण केलेल्या तर्कापेक्षा अधिक प्रबल युक्तिवाद करणारा कुणीतरी तार्किक पुन्हा निर्माण होऊ शकेल याची शंका आणि याची शक्यता कायम जिवंत राहते. पण तर्काने युक्तिवाद केल्यानंतर त्या युक्तिवादाची निवृत्ती ही जर आम्हाला तत्व विचारानं करता आली तर त्या तत्व विचाराचा विरोध करण्याकरता पुन्हा कोणी निर्माण होईल का ही शक्यता कधीही निर्माण होत नसते. एक नियम लक्षात घ्या, तर्कानं तर्काचं ज्या वेळेला खंडन होतं त्यावेळेला खंडित झालेला तर्क हा ज्या विचारानं तर्कानं त्याचं खंडन झालंय या तर्कापेक्षा अधिक प्रबल तर्क निर्माण होऊन दुसऱ्या तर्काचंही खंडन होण्याची शक्यता आहे. मी एक विचार मांडला, तुम्ही मांडला, तुमच्या विचारानं माझा गेला, पण तुमचा विचारही खोडून काढणारा कुणीतरी पुढे येईलच की नाही. पण जेव्हा तत्व सिद्धी होते, तत्वानं ज्या वेळेला सिद्धांत सिद्ध होतो त्यावेळेला त्याची निवृत्ती करणारा दुसरा सिद्धांत निर्माण होत नसतो. म्हणून तर्काला नेहमी तत्वाने उत्तर दिलं पाहिजे. रामचंद्र प्रभू विचार करतात ही मांडते तो तर्क आहे, आपल्याला तत्वानं बोललं पाहिजे. मग रामचंद्र प्रभू म्हणाले म्हणणं काय तुझं? ती म्हणाली मला माझा नवरा पाहिजे, मला दुसरं काही नको. ठीक आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले आता मला सांग तुला तुझा नवरा पाहिजे म्हणतेस ना, मग मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या नवऱ्याचा देह म्हणजे तुझा नवरा आहे का तुझ्या नवऱ्याचा आत्मा म्हणजे तुझा नवरा आहे? आता सांग. किम भिरु शोचसी व्यर्थम शोकस्या विषयम पतिम पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. आता तत्वतः मला सांग, तू तर्कतः बोललीस ना, मी आता तत्वतः तुला विचारतो, बोल. देह म्हणजे तुझा नवरा आहे का आत्मा म्हणजे तुझा नवरा आहे? आता तारा अडचणीत आली. ती म्हणाली म्हणजे? रामचंद्र प्रभू म्हणाले म्हणजे काही नाही. देहाला नवरा मानणार असशील तर हा बघ देह इथं पडलाय, घेऊन जा, रडायचं काय कारण आहे? आणि जर आत्म्याला नवरा मानणार असशील तर आत्मा मरतच नाही, रडायचं काय कारण आहे? किम भिरु शोचसी व्यर्थम, कशाकरता शोक करतेस? देह पाहिजे, देहाला नवरा म्हणतेस ना, अवघ इथं पडलाय, घेऊन जा, काय रडायचं कारण आहे? नवऱ्याला नवरा दिला की नाही तुला? दिला. आणि आत्म्याला नवरा म्हणणार असशील तर आत्मा मरतच नाही, त्याला मरणच नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा नित्य आहे, तो मरतच नाही. मग जो कधी मरतच नाही तो मेला म्हणून कशाला रडतेस? मग तारा डोकं खाजवायला लागली. ती म्हणली अरे हा विचारच मी केला नाही.